कारण आमच्या मागण्या मंजूर केलेल्या मागण्या ज्या 4 महिन्या पहिले आता मंजूर केल्या होत्या त्या देत नाही आहे. आमचा घरभाडे भत्ता, आमचा वेतनवाढीचा फरक, आमचा महागाई भत्ता, दुसरी भाग आहे हे आमचा 4-4 वर्षाचा एरियस पडलेला आहे ते देत नाही आहे. मागचा जो करार झाला 4,849ला त्यातले 1,500 कोटी रुपये आमच्या हिशोबाने बॅलन्स आहे, पण ते सुद्धा त्यातले वाटप करत नाही. 7वा वेतन आयोग देतो म्हणते. मग नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, आपल्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की 7वा वेतन आयोग देण्याचा आम्ही प्रयत्न करू, ते सुद्धा देत नाही आहे. त्यामुळे एस.टी कर्मचाऱ्यांचा क्षोभ अनावर झालेला आहे. त्यामुळे इथे आम्ही उपोषण आंदोलनात बसलो. उपोषणामध्ये आज तर 50 ते 60 कर्मचारी आहे, पण दररोज 60, 70, 80 राहते. जर आमच्या मागण्या मंजूर झाल्या नाही तर आम्ही शासनाला अजून 2 ते 3 दिवसाचा वेळ देऊ, नाहीतर शासनासाठी आम्ही मुंबईवर धडकणार आहोत. ही अधिवेशनापूर्वी आता 20 तारखेला अधिवेशन आहे, त्या अधिवेशनामध्ये नागपूरचे तरी लोक आझाद मैदानात जाऊन तिथे धडकणार आणि आमच्या मागण्या मान्य करणार.